माढा विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि अखेर अभिजित पाटलांनी बबनदादा शिंदे यांच्या 30 वर्षाच्या सत्ता ज्या आहेत ते त्या ठिकाणी उलथावून लावत अभिजित पाटलांनी विजयाचा गुलाल जो आहे तो उधळलेला आहे। माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटलांचा हा जो विजय आहे तो 25,000पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे माढ्याला नवा आमदार जो आहे तो लाभलेला आहे। सुरुवातीपासूनच माढ्याची 78 गावं नेमकी काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि 78 गावांच्या मध्येच रणजित शिंदे यांना बबनदादाची माढा तालुक्यातली जी गाव आहेत त्या गावानेच त्या ठिकाणी नाकारल्याचं त्या ठिकाणी दिसून आलं। लीड त्या ठिकाणावर आलं नाही आणि तिथंच अभिजित पाटलांचा विजय जो आहे तो त्या ठिकाणी निश्चित झाल्याचं त्या ठिकाणी बोलण्यात येत होतं आणि त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील जी 42 गावं होती, माळशिरस तालुक्यातील जी 14 गावं होती, अपेक्षेप्रमाणे अभिजित पाटलांना या गावाने जे आहे ते साथ दिली आणि अभिजित पाटलांनी आमदारकीचा गुलाल जो आहे तो उधळलेला आहे। ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली होती। माढा लोकसभेच्या प्रमाणेच विधानसभेला सुद्धा चुरशीमध्ये होता। तिकीट कुणाला मिळणार या घडामोडी सगळ्या होत्या। मोहिते पाटील त्या ठिकाणी होते। अभिजित पाटलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ केला होता। 2 उमेदवारांच्या 2 बाजू दाखवलेल्या होत्या आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि या कारखान्याच्या माध्यमातून उसाला देण्यात येणारा 3,500 रुपया दराची घोषणा हीच त्या ठिकाणी जायंट किलर ठरणार का आणि तीच जायंट किलर होताना त्या ठिकाणी दिसून आली। कारण माढ्याचा जो पूर्ण भाग आहे तो ऊस पट्टा आहे, नदीकाठचा पट्टा आहे। त्याचबरोबर माढा तालुक्यामध्ये 30 वर्ष बबनदादांनी राजकारण केल्यानंतर जी अँटी इन्कम्बन्सी आलेली होती, माढ्यातील 78 गावांमधून त्या ठिकाणी बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना अपेक्षेप्रमाणे मतदान झालेलं नाही आणि त्यामुळेच अभिजित पाटील यांनी विजयाचा गुलाल जो आहे तो उधळलेला आहे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे आमदार अभिजित पाटील होण्यामध्ये हा फॅक्टर जो आहे तो की फॅक्टर ठरला आहे। आणि अभिजित पाटलांच्या विजयाचं जर आपण विश्लेषण केलं तर निश्चितपणाने सुरुवातीपासून त्या ठिकाणी आत्मविश्वासाने राबवलेली प्रचार यंत्रणा असेल, कार्यकर्त्यांचा प्रचंड असणारा उत्साह असेल, शरद पवारांची टेंभुर्णीला झालेली सभा असेल, सभेमधून थेट शरद पवारांनी माढ्यामध्ये शिंदेंना पाडायचं हा दिलेला नारा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर असल्यामुळं अभिजित पाटलांनी आमदारकीचा जो गुलाल आहे तो गुलाल उधळलेला आहे आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्यांदाच माढ्यातल्या 78 गावं जी आहेत ती गावं अगोदरही बबनदादा ह्या 78 गावामध्ये येत नव्हती आणि पहिल्यांदा माढा मतदारसंघामध्ये गाव असणारा मतदार हा मतदार माढ्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी अभिजित पाटलांच्या रूपानं आता समोर आलेला आहे। अभिजित पाटलांचा माढ्यातला विजय हा माढ्यामधलं परिवर्तन करणारा आहे। जनतेनं अपेक्षेनं माढ्याच्या परिवर्तनासाठी अभिजित पाटलांच्या वरती त्या ठिकाणी आमदारकीसाठी विश्वास दाखवलेला आहे। हा विश्वास पुढे घेऊन अभिजित पाटलांना जावं लागणार आहे। माढ्यातल्या 78 गावांनी रणजित शिंदेना त्या ठिकाणी मताधिक्य दिलं नाही, उलट भूमिपुत्र म्हणून पंढरपूर तालुक्यातील बूथ मोजायला सुरुवात झाल्यानंतर 14व्या फेरीनंतर अभिजित पाटलांची आघाडी सुरू झाली। ती आघाडी सातत्यानं वाढत राहिली। माळशिरस तालुक्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा या आघाडी वाढत राहिली आणि अखेर अभिजित पाटलांना त्या ठिकाणी आमदारकीचा जो गुलाल आहे ते 30,000 मताधिक्याने त्या ठिकाणी उधळल्याचं दिसून येत आहे। सविस्तर या विजयाची कारण, पराभवाची कारण याची विश्लेषण मतदारसंघनिहाय उद्यापासून एबी मराठीवरती मी देणार आहे। सध्या तरी अभिजित पाटील माढ्यामध्ये विजयाचा गुलाल उधळताना आणि कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत।